ठीक आहे, असू दे. मागच्या लेक्चरला आपण ऑलरेडी चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय बघितलं आपण? रिप्रोडक्शन बघितलं आपण लोअर प्लांटमध्ये. आपण ऑलरेडी बघितलं की व्हॉट इज लोअर प्लांट आणि व्हॉट इज हायर प्लांट. ठीक आहे, लोअर प्लांट कशाला म्हणायचे की जे प्लांट्स इव्होल्युशन पॉइंट ऑफ व्ह्यूने फर्स्ट ओरिजिनेट झाले अर्थवरती, आपण त्या प्लांट्सला काय म्हटलं? लोअर प्लांट्स. की ज्या प्लांट्समध्ये मेथड ऑफ रिप्रोडक्शन सुद्धा काय होती? सिंपल मेथड ऑफ रिप्रोडक्शन होती. ठीक आहे, मग त्यामध्ये आपण वेगवेगळे टाईप्स बघितले, जसं फ्रॅगमेंटेशन बघितलं, त्यानंतर आपण बडिंग बघितलं, त्यानंतर आपण स्पोर फॉर्मेशन बघितलं. ठीक आहे, अजूनही काही मेथड्स आहेत की ज्या आपण या लोअर प्लांट्समध्ये बघितल्या. ठीक आहे, त्यानंतर आपण रिप्रोडक्शन बघायला सुरुवात केली होती कशामध्ये? हायर प्लांट्समध्ये. ठीक आहे, आपल्याकडे काही आर्टिफिशियल मेथड्स सुद्धा आहेत व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या, ज्यामध्ये आपण ग्राफ्टिंग बघितलं, त्यानंतर आपण कटिंग बघितलं. ठीक आहे, त्यानंतर अजून आपण प्लांट टिश्यू कल्चरमध्ये मायक्रो प्रॉपगेशन बघितलं. ठीक आहे, ती एक इन विट्रो मेथड आहे की ज्यामध्ये अंडर लॅबोरेटरी कंडिशन आपण काय करतो? इन विट्रो कंडिशनमध्ये स्मॉल टिश्यू पासून मल्टिपल प्लांट्स आपण हे तयार करू शकतो. ठीक आहे, आता आपण कुठे आलो होतो? आपण आलो होतो हायर प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते बघण्यासाठी. ठीक आहे, मग हायर प्लांट मध्ये आपल्याला माहिती आहे की हायर प्लांट म्हणजे एंजिओस्पर्मिक प्लांट्स. ठीक आहे, मोस्ट ऍडव्हान्स प्लांट्स आहेत किंगडम प्लांटिंगमध्ये की ज्यांच्याकडे स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. कशासाठी? रिप्रोडक्शनसाठी. ठीक आहे, की ज्याला आपण काय म्हणतो? फ्लावर. फ्लावर इज द मॉडिफाईड शूट. ठीक आहे, ते काय आहे? मॉडिफाईड शूट आहे. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ रिप्रोडक्शन. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे ते. मग त्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय काय बघायला भेटतं आपल्याला? त्या रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपल्याला म्हणजे थोडक्यात फ्लावर मध्ये ठीक आहे काय आहे? कॅलिक्स आहे, करोला आहे, अँड्रोशियम आहे आणि गायनोशियम आहे. कॅलिक्स आणि करोला काय आहे? हे नॉन इसेन्शियल होल्स. काय म्हणायचं आहे ना नॉन इसेन्शियल होल्स? कारण त्यांचा डायरेक्टली रिप्रोडक्शन मध्ये काही नाहीये, रोल नाहीये काही. ठीक आहे, हा इन्सेक्टला वगैरे अट्रॅक्ट करतात करोला. ठीक आहे, तर त्यांचा तो सेकंडरी रोल आहे. प्रायमरी जो रोल आहे त्यांचा रिप्रोडक्शन मध्ये कुठलाही नाहीये. ठीक आहे, त्यानंतर येतो अँड्रोशियम. अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण? स्टॅमेन. त्यानंतर येतो गायनोशियम. गायनोशियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर कोणता आहे? पिस्टिल आहे किंवा आपण ज्याला काय म्हणतो? कार्पेल. ठीक आहे, की जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. स्ट्रक्चर ऑफ एन्थर आपल्याला बघायचे. स्टॅमेन म्हटलं की स्टॅमेनचे 3 पार्ट्स येणार आहेत: एन्थर, त्यानंतर कनेक्टिव्ह आणि त्यानंतर फिलामेंट. ठीक आहे, की ज्याची लेंथ थोडीशी लॉंग असते. आता जो एन्थर आहे, ठीक आहे, तो काय आहे? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे स्टॅमिन मधला की ज्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. ठीक आहे, आणि पोलन ग्रेन काय आहे? हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे ते, की ज्यामध्ये क्रोमोझोमचा एक सिंगल सेट असणार आहे आणि बाकीच्या ज्या काही सेल्स आहेत स्टॅमिन्सच्या त्या कशा असणार आहेत? डिप्लॉइड असणार आहेत. ठीक आहे, स्पोरोफायटिक टिश्यूज ज्या असणार आहेत त्या डिप्लॉइड असणार आहेत. त्यांच्यापासून पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत. इथे बघू शकतो आपण काय आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे पोलन ग्रेन्स आहेत की जे हॅप्लॉइड आहेत आणि आफ्टर मिओसिस तयार होणार आहेत ते. ठीक आहे, तर काय सांगितलं यामध्ये आपण ते बघायचे लाईन टू लाईन आणि मग नंतर आपण बघत चालू की काय आहे. ठीक आहे, an immature stage of anther is represented by a group of parenchymatous tissue surrounded by single layered epidermis. ठीक आहे, एन्थरच्या आतमध्ये काय आहे? या सगळ्या पॅरेंकायमॅटस टिश्यूज आहेत. ठीक आहे, आणि कशाने कव्हर केलेले आहे? ते एक सिंगल लेयर्ड इपिडर्मिस आहे, त्याने काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, या इपिडर्मिसच्या आतमध्ये आपल्याला अशा रेडियल सेल्स बघायला भेटतात की ज्या इलॉंगेटेड आहेत. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आहे? तो आहे आपला एंडोथेशियम. ठीक आहे, काय आहे तो? एंडोथेशियम. वरती डायग्राम पण दिलेली आपण ती बघणार आहोत. ठीक आहे, एन्थर इज जनरली डायथिकस. डायथिकस म्हणजे काय? 2 लोब्स आहेत त्याला. ठीक आहे, जनरली डायथिकस असतात. मोनोथिकस पण स्टॅमिन्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये. ठीक आहे, तर हा एक लोब दिसतोय आपल्याला. ठीक आहे, आणि हा दुसरा एक लोब दिसतोय आपल्याला. ठीक आहे, 2 लोब्स आहेत. प्रत्येक लोब्स मध्ये काय दिसतंय? इथे एक चेंबर आहे आणि इथे एक चेंबर आहे. 2 चेंबर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे एका लोब मध्ये हे 2 चेंबर्स आणि ह्या चेंबर मध्ये हे 2 चेंबर्स, असे टोटल किती? 4 आहेत. ठीक आहे, याला काय म्हणायचं? हे जे चेंबर्स आहेत याला पोलन चेंबर पण म्हटलं जातं किंवा याला स्पोरेंजियम पण म्हटलं जातं. ठीक आहे,
किंवा स्पोरेंजिया पण म्हटलं जातं. म्हणून आपण जनरली ह्या अँथरला काय म्हणतो, टेट्रास्पोरेंजिएट अँथर. इथे कुठेतरी दिलेलं पण आहे. ठीक आहे, टीएस ऑफ अँथर बघू शकतो 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, हा अँथर कसा आहे मग, टेट्रास्पोरेंजिएट, कारण 4 स्पोरेंजिया आहेत. अँथर इज जनरली डायथिकस अँड टेट्रास्पोरेंजिएट. ठीक आहे, इच मोनोथिकस अँथर कंटेन्स 2 पोलन सॅक्स. ठीक आहे, बघितलं आपण एका लोज मध्ये किती आहेत, टोटल 2 छोट्या छोट्या पोलन सॅक्स आहेत किंवा पोलन चेंबर्स आहेत. इन डायथिकस अँथर 4 पोलन सॅक्स. इन डायथिकस अँथर 4 पोलन सॅक्स आर प्रेझेंट. किती पोलन सॅक्स आहेत, टोटल 4 पोलन सॅक्स प्रेझेंट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, देअरफॉर इट इज अ टेट्रास्पोरेंजिएट. सांगितलं ऑलरेडी मी टेट्रास्पोरेंजिएट काय आहे आणि कसं आहे. द हेटेरोजेनिसिटी, ठीक आहे, crisis arises when some hypodermal cells get transformed into archisporial cells. ठीक आहे, archisporial cells. थोडासा सायंटिफिक वर्ड हा लक्षात ठेवायचा. आर्किस्पोरियल सेल्स ही अशी नाव आहेत ना तुम्हाला, आर्किस्पोरियल सेल्स, त्यानंतर स्पोरेंजिया, ही नावं तुम्हाला कुठे बघायला भेटतील, ही नावं तुम्हाला बघायला भेटतील एनसीईआरटीच्या बुकमध्ये. ठीक आहे, एनसीईआरटीच्या बुकमध्ये. तुम्ही आले आणि आमचं डिस्टर्ब करून दिलेलं आहे या ठिकाणी. थोडस हळूवर घ्या, आता धक्का देऊ नका बेंचेसला. ठीक आहे, टीएस ऑफ अँथर. आर्किस्पोरियल सेल कशाला म्हणायचं, आर्किस्पोरियल सेल्स. ज्या सेल्स मध्ये मिओसिस होणार आहे आणि मिओसिस झाल्यानंतर पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत, त्या सेल्सला काय म्हणायचं, आर्किस्पोरियल सेल्स. ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या सेल्स दिसतात तुम्हाला, थोडा थोडा स्पेस दिसतो याच्यामध्ये. ठीक आहे, ह्या सेल्सला काय म्हणायचं, आर्किस्पोरियल सेल्स. कधी, जोपर्यंत मिओसिस झालेलं नाहीये तोपर्यंत. ठीक आहे, मिओसिस झाल्यानंतर त्या सेल्स पासून आपल्याला काय भेटणार आहेत, पोलन ग्रेन्स भेटणार आहेत. लक्षात येतं हे सगळं. ठीक आहे, टीएस ऑफ. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे कसं काय आलंय लक्षात. एखादा फ्लावर घेतला आपण, फ्लावर मध्ये स्टॅमेन्स दिसत आहेत आपल्याला, त्या स्टॅमेनचा अँथर घ्यायचा आणि अँथरला कसं कापायचं, आडवं कापायचं. ट्रान्सफरस सेक्शन ज्याला आपण म्हणतो, हॉरिझॉन्टल सेक्शन घ्यायचं. ठीक आहे, असा आडवा कापला की तुम्हाला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्यामध्ये बघायला भेटेल. येतं लक्षात. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता स्टडी काय करायचं आपल्याला, टीएस ऑफ अँथर, ट्रान्सफर सेक्शन, म्हणजे थोडक्यात काय, अॅनाटॉमी बघायची आपल्याला. अँथरच्या आतमध्ये काय काय दिसतंय ते बघायचंय. द आर्किस्पोरियल सेल डिवाइड्स इनटू अन इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल. ठीक आहे, 2 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. द आर्किस्पोरियल सेल डिवाइड्स इनटू अन इनर स्पोरोजिनस सेल अँड आउटर प्रायमरी परायटल सेल्स. ठीक आहे, स्पोरोजिनस सेल फॉर्म्स स्पोरोजिनस टिश्यू. ठीक आहे, ज्या सेंटरच्या सेल्स आहेत, ठीक आहे, तर ते आपण डिवाइड केल्या. स्पोरोजिनस टिश्यू म्हटलं आपण त्याला. इच सेल ऑफ स्पोरोजिनस टिश्यू इज कॅपेबल ऑफ गिव्हिंग राईज टू अ मायक्रोस्पोर टेट्रॅड. ठीक आहे, एका सिंगल सेल पासून, कोणत्या सेल पासून, स्पोरोजिनस सेल पासून किंवा स्पोरोजिनस टिश्यू पासून मिओसिस झाल्यानंतर आपल्याला काय भेटू शकतं, मायक्रोस्पोर टेट्रॅड भेटू शकतो. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं काही काम नाहीये. ज्याला पोलन ग्रेन म्हणतो आपण, त्यालाच एक दुसरं नाव आहे मायक्रोस्पोर. ठीक आहे, ही सेल तुम्हाला जी काही दिसते कोणती, हे जे सर्कल दिसत आहेत ना, हे सर्कल जे काही आहेत त्याच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर, मिओसिस 2 स्टेजेस मध्ये कंप्लीट होणार आहे. मिओटिक फर्स्ट डिव्हिजन आणि मिओटिक सेकंड डिव्हिजन. सेल सायकल चॅप्टर मध्ये 11th हे झालेलं आहे. ठीक आहे, ह्या एका सिंगल सेलमध्ये, ठीक आहे, मिओसिस झाल्यानंतर म्हणजे फर्स्ट डिव्हिजन झाल्यानंतर 2 सेल्स भेटतात, दुसरं डिव्हिजन झाल्यानंतर 4 सेल्स भेटतात. ठीक आहे, म्हणजे एका सेलमध्ये तुम्हाला 4 छोटे छोटे पोलन ग्रेन्स बघायला भेटतील. यालाच काय म्हणतो आपण, मायक्रोस्पोर टेट्रॅड. ठीक आहे, टेट्रॅड का, कारण त्या एका सिंगल सेलमध्ये आपल्याला 4 मायक्रोस्पोर बघायला भेटतात किंवा पोलन ग्रेन्स बघायला भेटतात. आपण त्याला काय म्हणतो, पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स. कुठे गेलं, मायक्रोस्पोर्स. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचंय, मायक्रोस्पोर्स. ठीक आहे, इथे होतो आपण मायक्रोस्पोर टेट्रॅड. ठीक आहे, परायटल सेल अंडरगोज. आता इथे डायग्राम मध्ये दिसत नाहीये, इथे डायग्राम मध्ये दिसत नाहीये, इथे फक्त आपल्याला अशा अशा सेल्स दिसत आहेत. ठीक आहे, पण ऍक्च्युअली हे जे आहेत ना, हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ते पोलन ग्रेन्स आहेत, 4 पोलन ग्रेन्स, प्रत्येक सेलमध्ये 4 पोलन ग्रेन. ठीक आहे, म्हणजे हे काय आहेत, हे मायक्रोस्पोर टेट्रॅड्स आहेत. ठीक आहे, याच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स 4-4, प्रत्येक सेलमध्ये किती, 4-4. ठीक आहे, पुढे काय म्हटलंय बघा, गिव्हिंग राईज टू अ मायक्रोस्पोर टेट्रॅड. परायटल सेल अंडरगोज डिव्हिजन्स टू फॉर्म अँथर.
ठीक आहे. एंथर वॉल लेयर्स. द वॉल ऑफ मॅच्युअर एंथर कन्सिस्ट ऑफ 4 लेयर्स. ठीक आहे. टीएस ऑफ एंथरचा सेक्शन घेतल्यानंतर वॉल किती 4 लेयर्स आहेत वॉल मध्ये. पहिली आहे इपिडर्मिस. इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर मेड अप ऑफ टॅब्युलर, ठीक आहे, किंवा त्यालाच काय म्हटलं आपण फ्लॅटन्ड सेल्स. ठीक आहे. डायग्राम मध्ये बघू शकतो आपण इथे इथे ह्या डायग्राम मध्ये दिसतंय. सगळ्यात बाहेरची जी लेयर आहे तिला काय म्हणायचं आहे इपिडर्मिस. ठीक आहे. वरती लेवल पण केलं असेल इथे बघू शकता काय म्हणायचंय इपिडर्मिस. ठीक आहे. जी दुसरी लेयर आहे इपिडर्मिसच्या खालीच इथे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने ती अरेंज आहे. ही जी लेयर आहे तिला म्हणायचंय एंडोथेशियम. कोणती लेयर आहे एंडोथेशियम. द लेयर विच इज बिलो द इपिडर्मिस ती कोणती आहे एंडोथेशियम. एंडोथेशियमच्या खाली इथे दिसत असेल तुम्हाला 2 ते 3 लेयर्स आहेत बघा ग्रीन कलरच्याच पुन्हा. ठीक आहे. त्याला म्हणायचंय मिडल लेयर. दिसतंय त्याला म्हणायचंय मिडल लेयर. ही कितवी लेयर आहे की तिसरी लेयर आहे. पहिली इपिडर्मिस, दुसरी एंडोथेशियम आणि तिसरी मिडल लेयर. ठीक आहे. ह्या मिडल लेयरच्या आतमध्ये तुम्हाला आता हे येलो कलरची रिंग दिसत असेल बघा. ठीक आहे. ही आपली शेवटची लेयर आहे एंथरच्या वॉलची, ज्याला आपण काय म्हटलंय टॅपेटम. काय म्हटलंय आपण त्या सेल्सला टॅपेटम. त्या टॅपेटम सेलची साईज जर तुम्ही बघितली तर न्यूक्लियस लार्जर आहे थोडासा, सेलची साईज पण लार्जर आहे थोडीशी. ह्या ज्या सेल्स आहेत ह्या काय करतात आतमध्ये ज्या सेल्स आहेत, ठीक आहे, ह्या आतमधल्या सेल्सला काय करतात नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. ठीक आहे. फूड आणि नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. आणि जे सेंटरला तुम्हाला दिसत असेल काही स्पोरोजिनस टिश्यू आहे. ठीक आहे. ह्या ज्या स्पोरोजिनस टिश्यू आहे या प्रत्येक सेलची ॲबिलिटी आहे की त्यांच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर प्रत्येक सेलमध्ये आपल्याला 4 पोलन भेटतील किंवा 4 मायक्रोस्पोर भेटतील. ठीक आहे. एनसीईआरटीचं बुक जर तुम्ही उचकलं तर त्यामध्ये तुम्हाला मायक्रोस्पोर हा शब्द वारंवार तिथे ऐकायला भेटेल. तिथे पोलन जनरली काय आहे कमी प्रमाणामध्ये वापरलेला आहे. तर लक्षात ठेवायचं पोलन म्हणजेच काय मायक्रोस्पोर. ठीक आहे. पहिली लेयर इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेयर आहे ती. दुसरी लेयर एंडोथेशियम इज सब इपिडर्मल लेयर. ठीक आहे. सब इपिडर्मल लेयर आहे मेड अप ऑफ रेडियली इलॉंगेटेड सेल्स विथ फायब्रस थिकनिंग्स. ठीक आहे. रेडियली इलॉंगेटेड सेल्स आहेत त्या. इनर टू एंडोथेशियम इज मिडल लेयर मेड अप ऑफ थिन वॉल्ड सेल्स. ठीक आहे. वॉल कशी आहे थिन आहे. आणि किती लेयर्स आहेत 1 ते 2 लेयर्स आहेत. ठीक आहे. आपण बघितल्यावरती डायग्राम मध्ये 2 लेयर्स आहेत. ठीक आहे. विच मे डिसइंटिग्रेट इन मॅच्युअर एंथर. ठीक आहे. डिसइंटिग्रेट होऊन जाते नंतर मॅच्युअर एंथर मध्ये. टॅपेटम इज द इनर मोस्ट न्यूट्रिटिव्ह लेयर. आताच सांगितलं मी न्यूट्रिटिव्ह लेयर आहे ऑफ एंथर वॉल. इट इमिजिएटली एन्क्लोजेस द स्पोरोजिनस टिश्यू. ठीक आहे. ज्याला दुसरं नाव काय आहे मायक्रोस्पोर मदर सेल. ठीक आहे. म्हणजे ज्या सेल पासून मायक्रोस्पोर तयार होणार आहे किंवा ज्या सेल पासून पोलन ग्रेन्स तयार होणार आहेत त्या सेलला काय म्हणायचं मायक्रोस्पोर मदर सेल किंवा त्याला काय म्हणायचं पोलन मदर सेल. ठीक आहे. म्हणजे ही सेल कशी असणार आहे डिप्लॉइड. मायक्रोस्पोर मदर सेल कशी असणार आहे डिप्लॉइड असणार आहे. त्या सेलमध्ये काय होणार आहे मिओसिस होणार आहे. मिओसिस झाल्यानंतर काय तयार होणार आहे मायक्रोस्पोर तयार होणार आहे किंवा पोलन ग्रेन तयार होणार आहे. मग डेफिनेशन कशी करू शकतो आपण द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. या प्रोसेसला काय म्हणायचं मायक्रोस्पोरोजेनेसिस. ठीक आहे. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये जातो हा स्टेप किंवा ही स्टेज ज्याला काय म्हणतो आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. तसंच तिकडे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये पण काय आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर गायनोशियम. गायनोशियमचे 3 पार्ट्स स्टिग्मा स्टाईल आणि ओव्हरी. आणि ओव्हरीच्या आतमध्ये काय आहे ओव्ह्यूल आहे. ठीक आहे. आणि ओव्ह्यूलच्या सेंटरला एक सेल असते. ठीक आहे. तिथे पण एक आर्किस्पोरियल सेल असते. त्या सेल पासून काय होतं तिथे मेगास्पोर तयार होतो. काय तयार होतो मेगास्पोर. इथे तुम्ही जर बघितलं एंथर मध्ये काय रे इथे खूप साऱ्या सेल्स आहेत की ज्यामध्ये मिओसिस होणार आहे. म्हणजे तयार होणाऱ्या पोलन ग्रेनचा नंबर हा फार जास्त आहे जवळपास इन्फिनिट आहे. तुम्ही तो काउंट पण करू शकत नाही इतका नंबर आहे. पण ओव्ह्यूलच्या सेंटरला एकच सेल असते की ज्यामध्ये मिओसिस होतं. तिथे अशा खूप साऱ्या सेल्स नाही आहेत की ज्यामध्ये मिओसिस होणार आहे. तिथे किती सेल्स आहेत
एकच सिंगल सेल आहे, ज्यामध्ये काय होणार आहे, मिओसिस होणार आहे. इकडे मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मध्ये ज्या सेलमध्ये मिओसिस होणार आहे आपण त्याला काय म्हटलंय, मायक्रोस्पोर मदर सेल. मग तिकडे त्या सेलला काय म्हणता येईल आपल्याला, मेगास्पोर मदर सेल. ठीक आहे. ओव्हलच्या सेंटरला जी सेल आहे ज्यामध्ये मिओसिस होणार आहे त्या सेलला काय म्हणायचं, मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल मध्ये मिओसिस झाल्यानंतर काय तयार होणार आहे, मेगास्पोर तयार होणार आहे. जसं इकडे मायक्रोस्पोर तयार झाला किंवा पोलंग्रेन तयार झाला, तसं तिकडे मेगास्पोर मदर सेल पासून काय तयार होईल, मेगास्पोर तयार होईल. मग तिथे ती डेफिनेशन कशी येईल, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. ठीक आहे. मेल मध्ये काय म्हटलं आपण, मायक्रोस्पोरोजेनेसिस, आणि इकडे मिओसिसच्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे फिमेल मध्ये, मेगास्पोरोजेनेसिस. ठीक आहे. या दोन डेफिनेशन आपण बघितल्या, प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मधल्या आहेत या. ठीक आहे. आता एंथरचं आपण स्ट्रक्चर पण बघितलं, स्टेट बोर्डला पण डायग्राम विचारली जाऊ शकते, आणि तुम्हाला यावरती काही क्वेश्चन्स आहे तुम्हाला सीईटीला पण विचारले जाऊ शकतात. जसं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सांगा एंथरमध्ये डिप्लॉइड सेल्स कोणत्या आहेत आणि हॅप्लॉइड सेल्स कोणत्या आहेत. मग नावं दिले जातील ऑप्शन मध्ये, फॉर एक्झाम्पल इपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेअर, टॅपेटम, ठीक आहे, मायक्रोस्पोर किंवा पोलंग्रेन, असे काहीतरी 4-5 नावं दिले असेल, सांगितलं जाईल की सांगा हॅप्लॉइड कोणती आहे आणि डिप्लॉइड कोणती आहे, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. मग ह्या सगळ्या सेल्स कशा आहेत, कनेक्टिव्ह असेल, इपिडर्मिस असेल, मिडल लेअर असेल, टॅपेटम असेल, इव्हन स्पोरोजेनस टिश्यू असेल बिफोर मिओसिस, ठीक आहे, आणि एंडोथेशियम असेल, या सगळ्या सेल्स कशा आहेत, डिप्लॉइड आहेत. मग हॅप्लॉइड सेल कोणती असेल, फक्त पोलंग्रेन किंवा मायक्रोस्पोर, ती फक्त हॅप्लॉइड असणार आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत आलोय आपण. याच प्रोसेसला काय म्हणायचं बघा, इथे डेफिनेशन पण दिलेली आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिस. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of haploid microspores. ठीक आहे, ज्याला काय म्हणायचंय, पोलंग्रेन्स सुद्धा म्हणायचंय. ठीक आहे, किंवा म्हणू शकतो आपण त्याला पोलंग्रेन्स. लक्षात आलं ही प्रोसेस. मग आता मिओसिस म्हणजे काय माहिती तुम्हाला, मिओसिस ऑलरेडी 11th मध्ये झालेला आहे, सेल सायकल. ठीक आहे. सेल सायकल आपण 2 फेज मध्ये काय करतो, डिवाइड करतो. कोणत्या 2 फेज, इंटरफेज आणि एम फेज. पूर्ण सेल सायकल विचारतो मी तुम्हाला, इंटरफेज आणि एम फेज. इंटरफेज मध्ये पुन्हा 3 स्टेजेस, G1 फेज, त्यानंतर एस फेज, त्यानंतर G2 फेज. बरोबर की नाही. G1 म्हणजे गॅप फर्स्ट फेज, एस फेज म्हणजे सिंथेसिस फेज, म्हणजे तिथे डीएनएचं रिप्लिकेशन होतं, आणि G2 म्हणजे गॅप सेकंड फेज. गॅप सेकंड फेज म्हणजे सेल काय करते, ऍक्च्युअल डिवाइड होण्यासाठी तयारी करते. जो डीएनए रिप्लिकेट झालेला आहे त्याची दुरुस्ती करते जर काही चुका वगैरे झालेली असतील तर. आणि त्यानंतर कोणती फेज येते, एम फेज येते. ठीक आहे. एम फेज मध्ये मग कोणकोणत्या स्टेजेस येतात, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, बरोबर, त्यानंतर टिलोफेज, त्यानंतर सायटोकायनेसिस, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन आणि 2 सेपरेट सेल तयार होणार. ठीक आहे. आता मिओसिस बघतोय म्हणून आपण प्रोफेज मध्ये पण पुढच्या काही स्टेजेस येतात. कोणकोणत्या येतात सांगा, प्रोफेज मध्ये पण 5 फेजेस आहेत. कोणकोणत्या, पहिली येते लिप्टोटिन, त्यानंतर येते लिप्टोटिन, झायगोटिन, पॅचिटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस. येतात की नाही, अशा 5 स्टेजेस येतात. मग असा सेल सायकलचा चॅप्टर आपल्याला पूर्णपणे आठवला पाहिजे. ठीक आहे. हा, पुढे काय सांगितलंय, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. ठीक आहे. मायक्रोस्पोर तयार झाला त्यानंतर मध्ये आता काय बघायचंय आपल्याला, स्ट्रक्चर बघायचंय. कशाचं, मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर बघायचंय, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघायचंय. काय सांगितलंय ते बघायचं. ठीक आहे. काही नाही, लाईन वाचायची फक्त आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा, बाकी काहीच करायचं नाही आपल्याला वेगळं असं. टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल. त्याला काय असं टेल वगैरे असं काही नाहीये, सर्क्युलर स्ट्रक्चर आहे ते. ठीक आहे. दिसेल आपल्याला ते. काय काय कॅरेक्टर सांगितलेले त्याचे बघा. पोलन ग्रेन कसं आहे, नॉन मोटाईल आहे, म्हणजे मुव्हेबल नाहीये थोडक्यात. ठीक आहे. त्यानंतर हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय सांगतो मी वारंवार, व्हॉट इज हॅप्लॉइड, व्हॉट इज हॅप्लॉइड. म्हणजे पोलन ग्रेनकडे काय आहे, सिंगल सेट आहे क्रोमोझोमचा. त्या सेटमध्ये क्रोमोझोम किती असू शकतात. ठीक आहे. डिप्लॉइड म्हटलं की त्या सेलमध्ये क्रोमोझोमचे किती सेट्स आहेत, 2 सेट्स आहेत. त्या सेटमध्ये क्रोमोझोम्स किती असू शकतात, स्पेसिस टू स्पेसिस हे व्हॅरी करतं. ठीक आहे. युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस.
ठीक आहे, सिंगल सेल आहे, युनिसेल्युलर सिंगल सेल आहे विथ सिंगल न्यूक्लियस. इट इज सराउंडेड बाय अ 2 लेयर्ड वॉल कॉल्ड स्पोरोडर्म. ठीक आहे, 2 वॉल पासून बनलेला आहे, ते 2 लेयर पासून बनलेली आहे ती वॉल, ज्याला काय म्हटलंय आपण, स्पोरोडर्म. द आउटर लेयर एक्झाइन इज थिक. बाहेरची लेयर कशी आहे, थिक आहे, जिला काय म्हटलंय आपण, एक्झाइन. ठीक आहे, अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलिनिन. हायलाइट पण केलेले बघा इथे. बाहेरच्या एक्झाइन मध्ये काय आहे, एक केमिकल सबस्टन्स आहे ज्याचं नाव काय आहे, स्पोरोपोलिनिन. हा सबस्टन्स कसा आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे, सहजासहजी काय होत नाही, डिग्रेड होत नाही. मग काय फायदा याचा, का असेल बरं हे केमिकल त्यामध्ये एक्झाइन मध्ये, पोलंग्रेन, कारण पोलंग्रेनचा प्रवास मोठा आहे, त्याला अँथर मधनं बाहेर पडायचंय, बाहेर पडल्यानंतर त्याला स्टिग्मा पर्यंत जायचंय. स्टिग्मा पर्यंत जायचं म्हणजे त्याला तो नॉन मोटाईल ऑलरेडी आपण वाचले, म्हणजे त्याचा चान्स कमी आहे स्टिग्मा पर्यंत जाण्यासाठी, जर क्रॉस पॉलिनेशन होत असेल तर. ठीक आहे, स्टिग्मा पर्यंत जाण्याचा चान्स कमी आहे. या केसमध्ये काय होऊ शकतं, थोडाफार जादा वेळ लागू शकतो. ठीक आहे, मग स्टिग्मा पर्यंत जाण्या अगोदरच पोलंग्रेन काय होऊ नये, डिग्रेड होऊ नये, खराब होऊ नये, म्हणून एक्झाइन वॉल काय आहे, थोडीशी थिक आहे आणि त्याच्यामध्ये नॉन डिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे ज्याचं नाव आहे स्पोरोपोलिनिन. म्हणजे थोडक्यात काय, पोलंग्रेनची लाईफ स्पॅन जी काही आहे ती वाढते, कशामुळे, ह्या स्पोरोपोलिनिनमुळे. ठीक आहे, आता जर पोलंग्रेनचा अजून थोडासा आपण विचार जर केला, आपण अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये हे रिप्रोडक्शन बघतोय, म्हणजे फ्लावरिंग प्लांट मध्ये. आता अँजिओस्पर्म आपण 2 ग्रुपमध्ये पुन्हा डिवाइड केलेले, मोनोकॉट आणि डायकॉट. मोनोकॉटचा पोलंग्रेन हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि डायकॉटचा पोलंग्रेन हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो. ठीक आहे, काय वेगळेपण आहे त्याच्यात, एक्झाइन जनरली जो असतो मोनोकॉटचा एक्झाइन तो स्मूथ असतो, स्मूथ, त्यावरती काहीही स्कल्पचर वगैरे असं काहीही डिझाईन वगैरे असं काही नसतं. पण डायकॉटचा जो पोलंग्रेन असतो कधी कधी त्यावरती असं रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. जसं आपल्याला एखाद्या डायकॉटच्या लीफ वरती जसं व्हेनेशन बघायला भेटतं, तसं पोलंग्रेन वरती पण तुम्हाला डायकॉटच्या काय बघायला भेटतं, असं व्हेनेशन बघायला भेटतं, रेटिक्युलेट. कधी कधी असे छोटे छोटे स्पाइन्स बघायला भेटतात. ठीक आहे, तसं मोनोकॉटच्या पोलंग्रेन वरती असं काहीही नसतं, तो स्मूथ पोलंग्रेन असतो जनरली. त्यानंतर जो डायकॉटचा पोलंग्रेन असतो, त्या डायकॉटच्या पोलंग्रेनला 3 जर्म पोर्स असतात, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात. ठीक आहे, 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर्म पोर्स असतात. जर्म पोर्स म्हणजे काय, छोटीशी ओपनिंग असते ज्यामधनं पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं. मोनोकॉटच्या पोलंग्रेन मध्ये एकच जर्म पोर असते. म्हणजे तुम्ही फक्त पोलंग्रेन, जर तुम्हाला एखाद्या प्लांटचा पोलंग्रेन भेटला आणि तुम्हाला जर विचारलं, सांगा हा पोलंग्रेन डायकॉट प्लांटचा आहे की मोनोकॉट प्लांटचा आहे, तर तुम्ही सिम्पली त्याचा एक्झाइन बघून आणि सिम्पली तुम्ही नंबर ऑफ जर्म पोर्स बघून सांगू शकता की हा पोलंग्रेन कोणत्या स्पेसिसचा आहे. स्पेसिसचा म्हणण्यापेक्षा कोणत्या ग्रुपचा आहे, मोनोकॉटचा आहे की हा डायकॉटचा आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट तुम्हाला जर असं विचारलं तर तुम्ही काय सांगत होते की बाबा ऍडव्हान्टेजेस रूट सिस्टीम असते मोनोकॉट मध्ये जनरली, टॅप रूट सिस्टीम असते जनरली डायकॉटच्या प्लांट मध्ये, पॅरलल व्हेनेशन असतं मोनोकॉटच्या लीफ वरती, रेटिक्युलेट व्हेनेशन असतं डायकॉटच्या लीफ वरती. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे खूप सारे कॅरेक्टर्स आहेत. मग ते अॅनाटॉमीचे असतील, ते एम्ब्रिओलॉजीचे असतील. आता हे पोलंग्रेनचा कॅरेक्टर हे कशाचं झालं, हे थोडंसं एम्ब्रिओलॉजिकल कॅरेक्टर झालं. ठीक आहे, तर अशा डिफरन्सेस आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, स्पोरोडर्म लेअरला काय म्हणायचं, वॉलला काय म्हणायचं, स्पोरोडर्म. त्याच्यामध्ये 2 लेयर्स आहेत, इंटाइन आणि एक्झाइन. एक्झाइन कोणती आहे, बाहेरची लेअर आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलोय आपण. स्पोरोपोलिनिन, इट मे बी स्मूथ और विथ अ स्कल्पचर्ड पॅटर्न. ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये म्हटलंय पण बघा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पीसीज. ठीक आहे, काही स्पीसीजचं काय असतं, हे कॅरेक्टरिस्टिक्स असतं. ठीक आहे, की त्याच्यावरती कुठल्या प्रकारची डिझाईन आहे, खूप साऱ्या प्रकारचे असतात डिझाईन्स. जर्मपोर सुद्धा वेगवेगळ्या शेपचे असतात. जर्मपोर ज्याच्यामधनं पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, त्याचे सुद्धा वेगवेगळे शेप्स असतात. इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स. कोण, स्पोरोपोलिनिन. ठीक आहे, ऍट सम प्लेसेस एक्झाइन इज व्हेरी थिन, शोविंग थिन एरियाज नोन एज जर्मपोर्स. ठीक आहे, जर्मपोर्स असतात की ज्यामधनं पोलन ट्यूब बाहेर वाढते. ठीक आहे, ग्रो होते. कशापासून तयार होते ही पोलन ट्यूब, तर जी सेकंड नंबरची लेयर आहे ज्याला आपण इंटाइन म्हणतो, ती इंटाइनची जी काही वॉल आहे ती काय होते, एक्झाइन मधनं अशी बाहेरच्या साईडला ग्रो होते.
ज्याला आपण काय म्हणतो पोलन ट्यूब. These are meant for the growth of emerging pollen tube during germination of pollen grain. The inner wall layer intine consists of cellulose and pectin. जसं एक्झाइन मध्ये स्पोरोपोलिन असतं तसं इंटाइन मध्ये काय सेल्युलोज आणि पेक्टिन. लक्षात ठेवायचं, विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आणि सेल्युलोज म्हणजे काय आणि पेक्टिन म्हणजे काय ऑलरेडी आपण 11th ला बायोमॉलिक्युलच्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. मग ते रिपीट करायचं थोडंस. ठीक आहे, की सेल्युलोज काय आहे आणि पेक्टिन काय आहे. ठीक आहे. ऑलवेज रिमेंबरचा बॉक्स आलेला आहे बघा. पोलन व्हायबिलिटी ब्रॅकेट मध्ये म्हटलंय व्हायबिलिटी इज द फंक्शनल एबिलिटी ऑफ पोलन ग्रेन टू जर्मिनेट टू डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. पोलन ग्रेनची जी ऍबिलिटी आहे, कोणती ऍबिलिटी, जर्मिनेशनची ऍबिलिटी, की पोलन ग्रेन स्टिग्मावरती गेल्यानंतर मॉइश्चर वॉटर स्टिग्माकडनं ऍब्सॉर्ब करतो. थोडंसं वॉटर ऍब्सॉर्ब केल्यानंतर काय होणार आहे रे, एक टर्गर प्रेशर क्रिएट होणार आहे. जेव्हा एखादा पोलन ग्रेन वॉटर ऍब्सॉर्ब करेल तेव्हा आतून काय होईल, प्रेशर क्रिएट होईल आणि ह्या जर्म पोर मधनं ती इंटाइनची वॉल काय होते, बाहेरच्या साईडला वाढायला सुरुवात होते. तो जो पोलन ग्रेन आहे विथ पोलन ट्यूब यालाच काय म्हणतो आपण, पोलन जर्मिनेशन. ठीक आहे. आणि ही जी ऍबिलिटी आहे पोलन ग्रेनची यालाच काय म्हणायचंय, पोलन व्हायबिलिटी. ठीक आहे. काही पोलन ग्रेन कडे अशी व्हायबिलिटी असते, काहींकडे अशी व्हायबिलिटी नसते. ठीक आहे. डिपेंड्स अपॉन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. मी आता सांगितलं बरोबर की नाही. टेम्परेचर काय एन्व्हायरमेंट मध्ये आणि ह्युमिडिटी काय म्हणजे मॉइश्चर काय आहे एन्व्हायरमेंट मध्ये, त्याच्या बेसिसवरती असणार आहे. जर फार ड्राय असेल एन्व्हायरमेंट मध्ये तर पोलनची व्हायबिलिटी काय होणार आहे, डाऊन होणार आहे ऑटोमॅटिकली. बरोबर की नाही. जर्मिनेट होण्यासाठी काय झालं पाहिजे, ह्युमिडिटी असली पाहिजे, तर वॉटर ऍब्सॉर्ब होईल, तर टर्गर प्रेशर क्रिएट होईल आणि तर जर्म पोर मधनं पोलन ट्यूब काय होईल, बाहेरच्या साईडला ग्रो होईल. तशी ती ग्रो होणार नाही. ठीक आहे. इट इज 30 मिनिट्स इन राईस. आता ह्या व्हायबिलिटीचं पण काय आहे, काहीतरी टायमिंग आहे. ठीक आहे. राईस मध्ये पोलन ग्रेन किती वेळेत जर्मिनेट होऊ शकतो, 30 मिनिट. एक्सिड जर झाला टाइम तर तो पोलन व्हायबल राहत नाही. ठीक आहे. अँड व्हीट, राईस आणि व्हीट मध्ये किती आहे, 30 मिनिटचा टायमिंग आहे. बट इन सम मेंबर्स ऑफ फॅमिली सोलेनेसी, सोलेनेसी म्हणजे कोणती फॅमिली माहिती का, मिरची, वांग, बटाट, टोमॅटो. ठीक आहे. ही सगळे जे काही प्लांट्स आहेत ही सोलेनेसी फॅमिलीचे आहेत. धोत्रा माहित असेल तुम्हाला, व्हाईट कलरचा धोत्रा असतो, काळा धोत्रा ज्याला तुम्ही म्हणता, नाही का ब्लू कलरचे फ्लावर्स येतात त्या धोत्र्याला, ते पण सोलेनेसी फॅमिलीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर रोझेसी, रोझेसी म्हटल्यानंतर रोज, गुलाब माहितीचे सगळ्यांना. ठीक आहे. तर ती फॅमिली आहे. त्यानंतर लेग्युमिनोसी. ठीक आहे. लेग्युमिनोसी, लेग्युम ज्या प्लांट्सला शेंगा असतात, शेंगा जनरली 90-95% ज्या प्लांटला शेंगा असतात ते प्लांट कोणत्या फॅमिलीमध्ये जातं, लेग्युमिनोसी फॅमिलीमध्ये जातं. मग हरभरा असेल, सोयाबीन असेल, तुमच्या सगळ्या डाळी असतील, तूर, मूग, उडीद ज्या काही असतील त्या. ठीक आहे. तर ही सगळे जे काही प्लांट्स आहेत हे कशामध्ये जातात, लेग्युमिनोसी फॅमिलीमध्ये जातात. ठीक आहे. इट लास्ट इवन फॉर मंथ, काही महिन्यांपर्यंत हा पोलन ग्रेन व्हायबल असू शकतो. ठीक आहे. व्हायबल म्हणजे थोडक्यात आता काय अर्थ घ्यायचा इथे, की पोलन ग्रेन इतक्या दिवसानंतर सुद्धा स्टिग्मावरती गेल्यानंतर तो जर्मिनेट होऊ शकतो. ठीक आहे. आता काय बघायचं आपल्याला, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघायचं आता, वरती आपण वाचलं पण, डायग्राम बघायची राहिली होती आपली. ठीक आहे. दिसतोय हा पोलन ग्रेन, बाहेरची लेअर दिसतीये. ठीक आहे. त्याला काय म्हटलंय आपण, एक्झाइन म्हटलंय. आणि हा एक्झाइन बघा इथे आल्यानंतर काय झाला, थोडासा कट झाला तो. ठीक आहे. आणि आतमधली लेअर दिसते तुम्हाला ती पूर्ण कंटिन्यू आहे, त्याला काय म्हणायचं, इंटाइन. ठीक आहे. आणि ती थोडीशी इलॅस्टिक इन नेचरची आहे. जेव्हा हा पोलन ग्रेन काय करतो, वॉटर ऍब्सॉर्ब करतो, तेव्हा ही जी इंटाइन ही पोलन ही जे काही जर्म पोर याच्यामधनं काय होते, बाहेरच्या साईडला ग्रो होते. दिसतं इथं बघा, इथे दिसत असेल. ठीक आहे. त्याला काय म्हणायचंय, पोलन ट्यूब. ठीक आहे. कोणत्या प्रोसेसने पोलन ग्रेन तयार झाला, मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्याच्यामध्ये मिओसिस झालं, मिओटिकली झाली ती प्रोसेस की मायटोटिकली झाली, मिओसिस झालं होतं, मिओटिकली झाली. बरोबर. आणि मिओसिस झाल्यानंतर डिप्लॉइड सेल पासून कोणता पोलन ग्रेन तयार झाला, हॅप्लॉइड पोलन ग्रेन तयार झाला किंवा मायक्रोस्पोर तयार झाला. ठीक आहे. आता दुसरी स्टेप बघायची आपल्याला. पहिली आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितली, आता बघायचंय डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. काय बघायचंय, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. कशाला म्हणायचं मेल गॅमेटोफाइट, पोलन ग्रेन विथ पोलन ट्यूब. पोलन ग्रेन विथ पोलन ट्यूब
हे जे स्ट्रक्चर याला काय म्हणायचंय, मेल गॅमेटोफाइट. काय म्हणायचंय, मेल गॅमेटोफाइट. हे स्ट्रक्चर कुठे तयार होणार आहे, हे स्ट्रक्चर स्टिग्मावरती गेल्यानंतर तयार होणार आहे. कुठे गेल्यानंतर, स्टिग्मावरती गेल्यानंतर तयार होणार आहे. ठीक आहे. पण तुम्हाला दिसत असेल की त्याच्यामध्ये काहीतरी झालंय, काहीतरी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज झाल्यात त्याच्यामध्ये. मिओसिस झाल्यानंतर डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल पासून हॅप्लॉइड मायक्रोस्पोर तयार झाला. आता होणार आहे ते मायटोसिस. काय होणार आहे, मायटोसिस. पोलन दिसतो इथे, हॅप्लॉइड न्यूक्लियस इथे. आता त्याच्यामध्ये काय होणार, पहिलं मायटोटिक डिव्हिजन होणार. काय होणार, फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर इथे एक छोटीशी सेल तयार झालेली आहे, जिला काय म्हटलं आपण, जनरेटिव्ह सेल. आणि आता एक मोठी स्पेस आहे, मोठी सेल आहे, तिला काय म्हटलं आपण, व्हेजिटेटिव्ह सेल. जनरली मायटोसिस झाल्यानंतर आपल्याकडे 2 इक्वल सेल्स तयार होतात. इथे जे मायटोटिक डिव्हिजन झालं, इथे हे कसं आहे, अनइक्वल डिव्हिजन आहे. कसं डिव्हिजन आहे, अनइक्वल डिव्हिजन आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे जी मोठी सेल तयार झाली तिला काय म्हटलं आपण, व्हेजिटेटिव्ह सेल. जी छोटी सेल तयार झाली आपण तिला काय म्हटलं, जनरेटिव्ह सेल. ठीक आहे. पहिलं मायटोटिक डिव्हिजन झालं, जे कसं आहे, अनइक्वल आहे. आता होणार दुसरा मायटोटिक डिव्हिजन, सेकंड मायटोटिक डिव्हिजन. सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे कुठे होतं, जनरेटिव्ह सेलमध्ये. कोणत्या सेलमध्ये, जनरेटिव्ह सेलमध्ये. ते व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये होत नाही. जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर, आता हे बघा, ही जी सेल आहे ही थोडीशी काय झाली, आतमध्ये गेली, सायटोप्लाझम मध्ये सरकली. ठीक आहे. आणि आता सेल विदिन सेल स्ट्रक्चर तयार झालं. कोणतं स्ट्रक्चर तयार झालं, सेल विदिन सेल. म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जनरेटिव्ह सेल तुम्हाला दिसते सस्पेंडेड झालेली. ठीक आहे. इथे काय दिसते तुम्हाला, जनरेटिव्ह सेल दिसते, आणि बाहेरच्या साईडला काय तुम्हाला दिसते, व्हेजिटेटिव्ह सेल. जर्मपोर बाकीची नावं तशीच आहे. ठीक आहे. ह्या स्टेजला तुम्हाला काय दिसतंय रे, हा जो पोलन ग्रेन आहे हा 2 सेल स्टेजचा पोलन ग्रेन तुम्हाला दिसतोय. इथे सुरुवातीला काय होता, एकच सेल होती त्याच्यामध्ये. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि एक जनरेटिव्ह सेल. 2 सेल स्टेजचा पोलन ग्रेन आहे. ह्या स्टेजचा पोलन ग्रेन अँथर मधनं बाहेर पडतो जनरली एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये. एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये 2 सेल स्टेजचा पोलन ग्रेन अँथर सोडून बाहेर पडतो. लक्षात येत आहे. 2 मायटोटिक डिव्हिजन होतात डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटच्या वेळी. पण एक डिव्हिजन, पहिला मायटोटिक डिव्हिजन कधी होतं, पोलन ग्रेन अँथर मध्ये असतानाच होतं. ठीक आहे. पहिलं मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ह्या 2 सेल स्टेजचा पोलन ग्रेन अँथर मधनं बाहेर पडतो, ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ ए फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर किंवा अनदर फ्लावर. ठीक आहे. जेव्हा अँथर मधनं पोलन ग्रेन बाहेर पडतो तेव्हा तो किती सेल स्टेजचा असतो, 2 सेल स्टेजचा असतो जनरली मोस्ट ऑफ द टाइम्स एंजिओस्पर्मिक प्लांट मध्ये. हा पोलन ग्रेन जेव्हा काय होतो, स्टिग्मावरती जातो. स्टिग्मावरती जाऊन लँड झाला, वॉटर ऍब्सॉर्ब करायला सुरुवात केली, तेव्हा सेकंड मायटोटिक डिव्हिजनला सुरुवात होते. आणि हे सेकंड मायटोटिक डिव्हिजन कुठे होतं, ह्या जनरेटिव्ह सेल मध्ये होतं. ठीक आहे. दिसतं इथे बघा, ह्या 2 सेल बाजूला व्हायला लागल्या. ही सेल 2 सेल मध्ये डिवाइड व्हायला लागली. ठीक आहे. आणि इथे 2 छोट्या छोट्या सेल्स तयार झाल्या. हेच काय आहेत, आपले मेल गॅमेट्स. काय आहेत, मेल गॅमेट्स. आता ह्या व्हेजिटेटिव्ह सेलला आपण काय म्हणू शकतो, नंतर ट्यूब न्यूक्लियस म्हणतो आपण. नंतर व्हेजिटेटिव्ह म्हणत नाही आपण त्याला, काय म्हणतो, ट्यूब न्यूक्लियस. कारण तो पोलन ग्रेन सोडून कुठे शिफ्ट होतो, पोलन ट्यूब मध्ये शिफ्ट होतो. कुठे शिफ्ट होतो, पोलन ट्यूब मध्ये शिफ्ट होतो. इथे दिसत असेल तुम्हाला. आता काय म्हणायचंय त्याला, ट्यूब न्यूक्लियस. ठीक आहे. आणि हा ट्यूब न्यूक्लियस पोलन ट्यूब मध्ये कुठे, सगळ्यांच्या पुढे. ठीक आहे. तो काय करतो, तो वे तयार करतो, मार्ग तयार करतो. कुठे जाण्यासाठी, ओव्हिल कडे जाण्यासाठी. ओव्हिल कडे जाण्यासाठी तो रस्ता दाखवतो थोडक्यात. ठीक आहे. सगळ्यात पुढे असतो, ज्याला काय म्हटलं आपण, ट्यूब न्यूक्लियस. त्याच्या पाठोपाठ हे 2 काय असतात, मेल गॅमेट्स असतात. म्हणजे या मेल गॅमेटोफाइट मध्ये आता किती टोटल, 3 सेल्स आहेत. ठीक आहे. एक आहे तुमचा ट्यूब न्यूक्लियस, दुसरे आहे 2 मेल गॅमेट्स. ठीक आहे. आणि याला काय म्हणायचंय, मेल गॅमेटोफाइट. हे कोणतं स्ट्रक्चर आहे, मेल गॅमेटोफाइट. या प्रोसेसला काय म्हणायचं, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. ठीक आहे. की जिथे काय होतं, पोलन ग्रेन पासून सुरुवात होते आणि इथे येऊन स्टॉप होते. याच्यानंतर जो इव्हेंट होणार तो होणार फर्टिलायझेशन इव्हेंट.
ठीक आहे. इथपर्यंत ह्याच्या दोन स्टेप्स आहेत. कोणत्या? मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. हे दोनही इव्हेंट प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये जातात. कोणत्या इव्हेंट मध्ये? प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये. जसं आपण इकडे मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बघितलं, तसंच फिमेल मध्ये काय बघायचंय आपल्याला? मेगास्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. सिक्वेन्स वाईज जायचंय पुढे, स्टेप बाय स्टेप जायचंय पुढे. येतं लक्षात? आजसाठी आपण इथे थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण, आता हे झालं मेलचं, ठीक आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. आता फिमेल मध्ये बघायचंय आपल्याला, ठीक आहे. मग जसं आपण इकडे एन्थरचं स्ट्रक्चर बघितलं, तसं आपण तिकडे ओव्हलचं स्ट्रक्चर बघणार. ओव्हरीच्या आतमध्ये इथे दिलेलं आहे, ते दिसत असेल तुम्हाला. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पुढे कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबतोय, ठीक आहे.